नमस्कार. छत्रपती शिवजन्मोत्सवाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या सर्व परिवाराकडून खूप 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 मनापासून शुभेच्छा. तर आज गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांना पळून लावलं, साम दाम दंड भेद या तिन्ही गोष्टीचा वापर केला आणि आपलं स्वराज्य निर्माण करण्याचा पण पूर्ण केला. बरोबर अगदी त्याचप्रमाणे आपण सर्वांनी देखील या परकीय लोकांना घरात घुसू द्यायचे नाही, म्हणजे आपल्या देशाची हानी करू द्यायची नाही, वेळीच त्यांना थोपवायचं आणि हिंदूंवरती अन्याय अत्याचार होऊ द्यायचे नाही. आपण खूप हिंदू खूप लोक आहोत, पण आपण कसे आहोत, विभाजन आहे आपलं, आपण जातीमध्ये वाटले गेलो आहोत. तर असं न करता सगळ्यांनी हिंदूंनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून त्यांच्या विचारांवरती चालून आपलं धर्म टिकवायचा आहे, आपली संस्कृती टिकवायची आहे आणि परकीयांना घरात घुसू द्यायचं नाही, त्यांना वेळीच आवर घालायचा आहे. साम दाम दंड भेद. प्रेमात ऐकलं ठीक आहे, नाहीतर त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजवायला मागे हटायचं नाही. कारण आपण लेकरं कोणाचे आहोत, छत्रपती शिवाजी महाराज यांची लेकरं आहोत आणि त्यांचंच रक्त या महाराष्ट्रात आहे आणि आपल्या सर्वांच्या मध्ये त्यांचंच रक्त आहे, हे कधीच विसरू नका. म्हणून आणि जे काही लोक शिवजन्मोत्सव साजरा करत आहेत तर त्यांना मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की पिक्चरचे गाणे तुम्ही लावू नका, मोठमोठे DJ सॉन्ग लावू नका, नाचत बसू नका वेड्यासारखे, तर पोवाडे लावा. शिवाजी महाराजांनी काय केलं, कसे ते लढले, हे तुम्ही लोकांपर्यंत मांडा. या निमित्ताने हे उगाच DJ लावून मोठ्या आवाजात गाणे लावायचे, पिक्चरचे डान्स करत बसायचा, असं करू नका. याने शिवाजी महाराजांना त्रास होईल, त्यांना देखील हे आवडत नाही. म्हणून लक्षात घ्या आपण काय करतोय ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती चाला, तरच आपली संस्कृती वाचणार आहे. नमस्कार.